कुमारी स्नेहल विनोद तळोकर. मी शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला येथे बीएड प्रशिक्षणार्थी असून मी बीएड द्वितीय वर्षाला शिकते व माझी अध्यापन पद्धती गणित आणि भौतिकीय विज्ञान ही आहे. चला तर मग तासिकेला सुरुवात करूया. आजची आपली तासिका आहे वर्ग 8वी वर. आपला विषय आहे भौतिकीय विज्ञान. घटक आहे प्रकाशाचे परावर्तन. मुलांनो, आपण मागील तासिकेत बघितले की प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय. प्रकाशाचे परावर्तन. प्रकाश हा एक ऊर्जेचा स्रोत आहे ज्यामुळे आपण सर्व वस्तूंना पाहू शकतो आणि त्याचप्रमाणे आपण हे सुद्धा पाहिले. आणि परावर्तन म्हणजे काय, म्हणजे प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय, तर प्रकाशाचे परावर्तन म्हणजे एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे पडली की ते परत फिरतात व त्यांची दिशा बदलते व ते परत फिरतात. एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे पडली की त्यांची दिशा बदलते व ते परत फिरतात. यालाच प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. तर म्हणजेच मुलांनो, आजचा आपला उपघटक आहे प्रकाश परावर्तनाचे प्रकार. प्रकाश परावर्तनाचे प्रकार. आजचा आपला उपघटक आहे प्रकाश परावर्तनाचे प्रकार. इथे लिहूया आपण मुद्दे. बघा मुलांनो, प्रकाश परावर्तनाचे प्रकारामध्ये प्रकाश परावर्तनाचे 2 प्रकार पडतात. ते दोन प्रकार म्हणजे एक नियमित परावर्तन, म्हणजे प्रकाशाचे पहिला प्रकार आहे प्रकाशाचे नियमित परावर्तन, आणि दुसरा प्रकार म्हणजे प्रकाशाचे अनियमित परावर्तन. लिहून घेऊया. पहिला प्रकार आहे प्रकाशाचे प्रकार आहे प्रकाश परावर्तनाचे प्रकार. प्रकार किती आहेत? 2 प्रकार आहेत. पहिला आहे नियमित परावर्तन. आणि दुसरा आहे अनियमित परावर्तन. बघा मुलांनो, प्रकाश परावर्तनाचे प्रकार नियमित परावर्तन हा पहिला प्रकार आहे, दुसरा आहे अनियमित परावर्तन. असे प्रकाशाचे हे 2 प्रकार आहेत. आता बघूया की नियमित परावर्तन आपण पहिले बघणार आहोत. नियमित परावर्तनामध्ये मुलांनो बघा मुलांनो, नियमित परावर्तनामध्ये काय होते की सर्वात पहिले हा जो शब्द आहे नियमित परावर्तन. परावर्तन म्हणजे आपल्याला माहित आहे नियमित म्हणजे काय, रेग्युलर. अनियमित म्हणजे काय, इररेग्युलर. नियमित म्हणजे रेग्युलर, म्हणजे याला नियमित परावर्तनाला इंग्रजीमध्ये रेग्युलर रिफ्लेक्शन असे म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. आता बघा, नियमित परावर्तनामध्ये होते काय की बघा मुलांनो, नियमित परावर्तनामध्ये होते काय की एक सपाट पृष्ठभागावरून हे परावर्तन जे आहे ते होत असते. मग व्याख्या अशी होईल की सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनास नियमित परावर्तन असे म्हणतात.
आता ही व्याख्या आपण लिहून घेऊया. सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनास प्रकाशाचे नियमित परावर्तन असे म्हणतात. नियमित परावर्तन. कसे परावर्तन म्हणतात? नियमित परावर्तन म्हणतात. म्हणजेच काय? रेग्युलर रिफ्लेक्शन म्हणतात. बघा मुलांनो, नियमित परावर्तनाची व्याख्या झाली. हे असं सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनास प्रकाशाचे नियमित परावर्तन म्हणतात. लक्षात ठेवायचं की हे परावर्तन कोणत्या पृष्ठभागावरून होते? सपाट व गुळगुळीत पृष्ठभाग यावरून होते ते परावर्तन. म्हणजे सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून जे परावर्तन होते त्याला प्रकाशाचे नियमित परावर्तन असे म्हणतात. मुलांनो, आता आपण हे नियमित परावर्तन तक्त्याच्या माध्यमातून म्हणजे चार्टच्या स्वरूपातून समजून घेऊया. बघा मुलांनो, हे आहे प्रकाशाचे नियमित परावर्तन. आता बघा, आता हे जे परावर्तन आहे यात तक्त्यामध्ये आपण जे परावर्तन बघत आहोत ते प्रकाशाचे नियमित परावर्तन आहे, म्हणजेच रेग्युलर रिफ्लेक्शन आहे. बघा मुलांनो, इथे हा काय आहे? सपाट पृष्ठभाग आहे. आता सपाट व गुळगुळीत पृष्ठभाग आहे हा. इथून किरणे आली आणि याच्यावर पडली, या सपाट पृष्ठभागावर पडली आणि विरुद्ध दिशेला गेली. पुन्हा एक दुसरी किरण आली आणि विरुद्ध दिशावर गेली, म्हणजे परावर्तित झाली. तिसरी किरण आली आणि पुन्हा विरुद्ध दिशेला गेली, म्हणजे काय? परावर्तित झाली. याला आता म्हणजेच काय मुलांनो? अर्थात हे जे पहिलं किरण होतं, आपण मागील तासिकेत अभ्यासलेलं आहे की आपाती किरण म्हणजे I1 ज्याला आपण इन्सिडेंट रे म्हणतो आणि रिफ्लेक्टेड रे म्हणजे परावर्तित किरण ज्याला आपण R असे म्हणतो, R1 असे म्हणतो. बघा, पहिलं किरण आलं, इन्सिडेंट आपाती किरण पडला आणि तो परावर्तित झाला, म्हणून त्याला आपण म्हटलं आपाती किरणाला पहिले I1 म्हटलं आपण, आणि जसा तो परावर्तित झाला तेव्हा म्हटलं की हा R1 झाला. दुसरा किरण पडला, दुसरा आपाती किरण पडला, दुसरीकडे परावर्तित झाला, म्हणजे त्याला आपण म्हटलं आपाती जो किरण पडला त्याला म्हटलं I2 आणि जो परावर्तित झाला त्याला म्हटलं R2. पुन्हा तिसरा किरण पडला त्याला म्हटलं I3, म्हणजे आपाती किरण कोणता आहे? I3, आणि तिसऱ्यांदा जो परावर्तित झाला त्याला आपण म्हटलं R3. म्हणजेच मुलांनो, याची कंडिशन काय होईल? याची जी कंडिशन आहे ती अशी होईल की I1 = I2 = I3, आणि दुसरी कंडिशन काय होईल? R1 = R2 = R3. बघा मुलांनो, हे परावर्तन सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून झालेले आहे. याला नियमित परावर्तन असे म्हणतात. नियमित परावर्तनास समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे, हे जे समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे परावर्तित कोन म्हणजे आपाती कोन आणि परावर्तित कोन, हे जे कोन तयार झालेले दिसत आहेत की नाही तुम्हाला, ते आपाती कोन आणि परावर्तित कोन हे काय असतात? समान मापाचे असतात. म्हणून त्यामुळे हे परस्परांना समांतर असतात. हे जे कोन आहे ना, हे समान मापाचे असतात आणि हे समांतर असतात. म्हणून आपल्याला मिळालेली कंडिशन होईल I1 = I2 = I3, आणि रिफ्लेक्टिव्ह रेची काय होईल म्हणजे परावर्तित किरणाचं काय होईल कंडिशन? R1 = R2 = R3.
आता आपण प्रकाशाचे अनियमित परावर्तन बघूया. बघा मुलांना, आता आपण बघत आहोत प्रकाशाचे अनियमित परावर्तन. प्रकाशाचं कसं परावर्तन? अनियमित परावर्तन. म्हणजेच काय मुलांना, याला आपण काय म्हणतो? इररेग्युलर. लक्षात ठेवायचं तुम्ही की प्रकाशाचे अनियमित परावर्तनाला इंग्लिश मध्ये इररेग्युलर रिफ्लेक्शन असं म्हणतात. बघा, आता हे जे अनियमित परावर्तन आहे ते हे असं परावर्तन आहे की हे खळबळीत पृष्ठभागावरून होते. तर बघा, याची व्याख्या अशी होईल की खळबळीत, लिहून घेऊया आपण, खळबळीत व जो पृष्ठभाग जो आहे, जो खळबळीत पृष्ठभागावरून हे जे परावर्तन होत असते त्याला आपण प्रकाशाचे अनियमित परावर्तन असं म्हणतो. याची व्याख्या आपण आता लिहून घेऊया. खळबळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास अनियमित परावर्तन असे म्हणतात. बघा मुलांनो, जेव्हा आपल्याला प्रकाशाचे अनियमित परावर्तन विचारले जाते, कसं परावर्तन? अनियमित परावर्तन, तेव्हा लक्षात घ्यायचं की हे परावर्तन कसं होते? खळबळीत पृष्ठभागावरून होत असते. म्हणून खळबळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास अनियमित परावर्तन असे म्हणतात. आता अनियमित परावर्तन हे आपण चार्टच्या माध्यमातून समजून घेऊया. बघा मुलांनो, हा एक खळबळीत पृष्ठभाग आहे. दिसतोय सर्वांना? हा एक खळबळीत पृष्ठभाग आहे. हो, अगदी बरोबर. हा एक खळबळीत पृष्ठभाग आहे. याच्यावरून एक किरण आलं म्हणजे काय? आपाती किरण पडला, I1 पडला. आपाती किरण आपण कशाने संबोधतो? I1 नी. आणि हा आपाती किरण जो I1 पडला तो कुठे परावर्तित झाला? इकडे परावर्तित झाला, या साईडला. म्हणजे हा काय झाला? R1 झाला, परावर्तित किरण झाला. मग पुन्हा एक किरण पडला, तो काय पडला? पुन्हा एक आपाती किरण पडला. आणि तो कुठे परावर्तित झाला? तो या विरुद्ध साईडला परावर्तित झाला. म्हणजे हा परावर्तित झालेला किरण कोणता आहे? R2. आता तिसऱ्यांदा एक किरण पडला. आता हा कुठला किरण आहे? हा तिसऱ्यांदा एक आपाती किरण पडला. आणि आपल्याला माहित आहे की आपाती किरण आपण I ने दर्शवतो, म्हणून हे I आणि R मध्ये चालू आहे. म्हणजे आपाती किरण जे असते ते I ने दर्शवतो आणि परावर्तित किरण कशाने दर्शवतो? R ने दर्शवतो. I3 पडला म्हणजे आपाती किरण पडला. मग याला आपण I3 नाव दिलं. आणि हा पडलेला आपाती किरण वरच्या दिशेला परावर्तित झाला म्हणजे तो झाला R3. म्हणजेच मुलांनो की अनियमित परावर्तनामध्ये समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपातन कोन, आपातन हे बघा, हे तुम्हाला असे कोन झालेले दिसतात. हे जे आपातन कोन जे असतात अनियमित परावर्तनामध्ये, हे आपातन जे कोन असतात ते समान मापाचे नसतात. म्हणजे म्हणून आपल्याला ही कंडिशन मिळेल की I1 is not equal to I2, I2 is not equal to I3. is not equal to म्हणजे ते समान नाही आहेत. I1 हा I2 ला समान नाही आहे, I2 हा I3 ला समान नाही आहे. त्याच प्रकारे परावर्तनामध्ये हे जे परावर्तित झालेले किरण आहे की नाही, आपण ते R ने दर्शवले. त्याची कंडिशन काय होईल?
R1 is not equal to R2 is not equal to R3. म्हणजे R1 हा R2 ला समांतर नाही, R2 हा R3 ला समांतर नाही. हे बघा मुलांनो, जर नियमित परावर्तनामध्ये दोन्ही परावर्तनामध्ये प्रकाशाचे नियम पाळले जातात. नियमित व अनियमित या दोन्ही प्रकाश परावर्तनामध्ये परावर्तनाचे नियम जे असतात ना ते पाळले जातात आणि अनियमित परावर्तनामध्ये होणारे प्रकाशाचे परावर्तन चे नियम पाळले गेले नाहीत, म्हणून ते परावर्तित नसून परावर्तित पृष्ठभाग हा कसा असल्याचे मिळते. परावर्तित पृष्ठभाग हा खळबळीत पृष्ठभाग असल्याचे मिळते. म्हणून आणि परंतु एकाच आपातन बिंदूशी होणारे आपातन कोन आणि परावर्तित कोन जे असतात ते काय असतात, समान मापाचे असतात. म्हणजे I1 is equal to R1 आणि I2 is equal to R2. हे नेहमी तुम्ही मुलांना लक्षात ठेवा. बघा, अशा प्रकारे आज आपण प्रकाश परावर्तनाचे प्रकार अभ्यासले आहेत. मुलांनो, अशा प्रकारे आज आपण प्रकाश परावर्तनाचे प्रकार अभ्यासले आहेत. आता मी तुम्हाला याच्यावर काही होमवर्क दिलेला आहे, हा गृहपाठ दिलेला आहे. हा गृहपाठ घरून करून आणायचा आहे. प्रश्न क्रमांक पहिला बघूया. त्यातला प्रश्न क्रमांक पहिला, नियमित परावर्तन म्हणजे काय. प्रश्न क्रमांक दुसरा, अनियमित परावर्तनाची व्याख्या द्या. हा पाठ परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आणि हे होमवर्क हा गृहपाठ तुम्हाला करून आणायचा आहे. माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. धन्यवाद.